नमस्कार महाराष्ट्र, वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ. तर बघू शकता तुम्ही, आम्ही इथं आलो आहोत लॉजवर. फायनली आम्ही लॉज केला गणपती पुढे येथे येऊ. हे का तुम्हाला सांगते मी, एवढा प्रवास बसून 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 पार पायाची वाट लागली. गरोदर बाईचे तर एवढे पाय सुजले नसतील तेवढे माझे पाय सुजले. बाप रे बाप, विचारता सोय नाही. तरी पण मी तुमच्यासाठी ब्लॉग करत आहे, तर कंटिन्यू बघा. चॅनलला नवीन असताल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. तर बघू शकता तुम्ही, असा प्रशस्त हॉल होता मोठा, आणि इमारत पण अशी मोठी छान होती. तर मम्मी ते सगळे असे बसले होते, रेस्ट करत होते की गाडीतून नेमकंच निघाले होते त्याच्यामुळं. आणि माझे भाऊ ते सगळे, पप्पा ते बघू लागले रूम अरेंजमेंट काय होते काय नाही. तर आम्ही मग सगळे बसलो होतो तिथं. तर मग मी म्हणलं चला आपण काहीतरी व्हिडिओ काढूया. पाय ठेवले दूर, पायाचं दुखणं ठेवलं दुसरीकडं आणि केले मस्त. मग नंतर आम्ही सगळे फ्रेश आवरलो झालो, रूम भेटली आम्हाला. आणि मग आम्हाला जायचं होतं बीचवर गणपतीपुळेच्या, आणि दर्शन घ्यायला जायचं होतं. मग तिकडं आम्ही तयार झालो. मग स्टेप बाय स्टेप एक जण त्या पायरीवर उतरून व्हिडिओ काढू बेजार. पोटात तर काय नाही, पण व्हिडिओचा इतका नाद विचारता सोय नाही. मग आम्ही नंतर गेलो, तर दर्शन घ्यायला जायचं होतं आम्हाला. मग मी व्हिडिओ काढायला सुरुवात केली की सगळ्याचे का मागे एक, मी इथून येते मी तिथून येते, माझा असा काढ माझा तसा काढ, झालं यांचं सुरू सगळ्यांचं. मग नंतर मी एका सगळ्यांचे व्हिडिओ शूट केले. मी असं पण म्हणले त्यांना की तुम्ही जर एखादा फोटोवाला लावला असता तर ते कदरून पळून गेला असता नांदेडला. नको रे बाबा, मला किती पगार द्यायला म्हणलं तुम्ही तुमचे फोटो काढायला. माझा भाऊ म्हणला बस गुन्हा ना, चल काढ फोटो. मग मी फॉरगेट इट, चला. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर आम्ही निघालो रस्त्याला, असे मस्त मोठे लॅम्प होते आणि छान वाटू लागले ते लॅम्प असे बघायला. मग मी लगेच त्याची पण शूटिंग केली तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि हे समुद्र आहे गणपतीपुळेच्या मंदिरापासला, तिकडून जायचा रस्ता आहे. बंद केला म्हणायचं सर. आता तुम्हाला वाटत असेल की मी सगळं नवऱ्याला सोडून, लेकराची शाळा ते बुडून काय फिरत आहे, ट्रिपला वगैरे जात आहे. तर भ्रमात घर बांधू नका, माझं ऐकून घ्या सगळं आधी. नाही असं करू नका, माझं ऐकून घ्या. थांबा. तर होळीची सुट्टी होती, धुलिवंदनची सुट्टी होती, अशा रविवारची सुट्टी होती. स्टेप बाय स्टेप सुट्ट्या आल्या. तर माझे भाऊ ते त्यांना खूप वाटू लागले की बाबा माझी बहीण आली नाही, गोव्याला आली नाही, हैदराबादला आली नाही, फिल्म सिटी बघितली नाही, काय पण नाही. मग त्याच्यामुळे माझे भाऊ आलते माझ्या घरी. माझ्या नवऱ्याला एवढं कन्व्हिन्स केलं, मग लेकरं पण माझ्याशिवाय जायला गेले. ते माझा नवरा कसा बस्सा मी पटवला. आणि मग झालं, कन्व्हिन्स झालं. मग त्यांनी म्हणले मी बाहेर खातो, म्हणले मी माझी चड्डी बनवली धुतो, म्हणले हातानं, तू टेन्शन घेऊ नको, जा बेटा जी ले आपली जिंदगी. ठीक आहे म्हणलं, मग मी जाते म्हणलं. मग पुन्हा म्हणलं कुत्तू नका म्हणलं, कोंबडी बसलेल्या अंड्यावर कशी ती कुरकुर करती, तसं मला आल्यावर करू नका म्हणलं तुम्ही. मग त्यांनी म्हणले जाऊ दे मी काय म्हणणार म्हणले, जाय म्हणले तू. मग आम्ही आलो. असं छान वाटू लागलं, विचारता सोय नाही. मस्तपैकी असं म्हणजे झाडू नाही, भांडे नाही, धुणं नाही, काय नाही. मस्त खायचं प्यायचं फिरायचं. 5 दिवस असा फुल एन्जॉय केला. बाप रे बाप, मी शब्दात सांगू शकत नाही. मग आम्ही सगळ्यांनी दर्शन ते घेतलं. दर्शन पण खूप छान झालं. अशी काय गर्दी नव्हती जास्त, बऱ्यापैकी होती. आणि दर्शन असं खूप मस्त छान झालं. मग आम्ही नंतर त्या गणपतीच्या पूर्ण असं म्हणजे एडा मारण्यात काय तिकून असं लांब होतं, तर तिकून पण आम्ही एडा मारून आलो. मस्तपैकी छान तिथं फुल होतं, कशाचं होतं की पांढरं होतं, मला पण माहीत नाही. पण मी ते लावून पण फोटो काढले, छान वाटलं.
आणि त्याच्यामध्येच त्या दिवसामध्येच ग्रहण होतं. एका दिवशी ते दिवस आमचा असाच गेला, बाहेर निघालो नाहीत, काय नाही, रूममध्येच होतो. आणि मग मस्त मी छान घोड्यावर असे फोटो काढले छान छान. आता बरेच जण मला कमेंट केले, DM केले की बाबा तुम्ही घोड्यावर बसलात, तुमच्या भाऊजाई काय बसल्या नाही. तर माझ्या मोठ्या भाऊजाईला बसायचं होतं, लंगीला तर काय बसायचं नव्हतं, पण मोठ्या भाऊजाईला बसायचं होतं. तर तिला नाही का दोघाला बसायचं होतं. तर ते बुवा म्हणू लागला घोड्यावाला की बाबा तुम्ही दोघं बसू शकत नाहीत, एकानं तुम्ही बसा. तर ती म्हणजे मला एकट्यानं बसायचं नाही, बसलाच तर आम्ही दोघं जण बसणार, नाही तर बसणार नाही. मग मी म्हणलं बाई जाऊ दे बाई, उगं त्याचा घोडा तुला उगं जाऊ दे, मग आता काय तुम्ही समजून घ्या. मग आम्ही इथं गाडी पार्क केलेली होती. मग आम्ही नंतर असे मी मस्त डोंगरावरचा व्हिडिओ केले असे छान छान मस्त. गोव्यामध्ये कोकणामध्ये पण खूप छान हिरवाई होती, मस्त होती, छान वाटलं. आणि बीच पण असा खूप मोठाच्या मोठा होता. मी जिंदगीमध्ये फर्स्ट टाईम एवढा मोठा समुद्र बघितला होता. ते पण आपण म्हणतो ना की बाबा लग्नाच्या आधी मुलीचे सगळे हट्टवट्ट पुरवाव, नंतर नवरा नेईल नाही नेईल काय सांगता येत नाही. पण माझं लग्न झालं, नवऱ्यानं काय नेलं नाही, मग डबल मायबापानंच मला नेऊन आणलं, भावानं. तर कसं वाटलं कसं नाही ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नवीन असताल तर लाईक शेअर सबस्क्राईब. ओके बाय.